यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। मागील काही दिवसात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेती पिकांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। जनावरं वाहून गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी धाराशिवच्या भूम शहरातील गोलाई चौकात सतीश महाराज कदम यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असाच इशारा त्यांनी दिलाय। याच उपोषणकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये जो अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी संकटात असताना कुठेतरी या शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी मागणी जी आहे आता आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींकडून देखील करण्यात येते। भूममध्ये जर पाहिलं तर सतीश महाराज कदम हे जे आहेत ते गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। त्यांच्याशी आपण संवाद साधला। मला सांगा काय मागणी आहेत नेमकं? सरकारकडे आमची एकच मागणी आहे, सरकारने हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेवरती आलं। अगदी आम्ही सुद्धा हिंदुत्वाचेच पुरस्कर्ते आहोत। सनातन संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सरकार काम करते याचा आम्हाला मनोमन अभिमान आहे। परंतु सनातन संस्कृतीचाच आणि या हिंदुत्वाचाच अविभाज्य घटक असणारा शेतकरी सरकारकडून दुर्लक्षित केला जातोय। म्हणून आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी एक निमित्त म्हणून उपोषणाला बसलोय। मी मागतोय म्हणजे माझी वैयक्तिक मागणी काहीच नाही। सरकारनं येत्या कॅबिनेटमध्ये तात्काळ पंजाब सरकारच्या धर्तीवरती, पंजाब सारखं छोटं राज्य 50,000ची मदत शेतकऱ्यांना हेक्टरी करू शकतं। महाराष्ट्र जगातला आपल्या भारत देशातला समृद्ध राज्य आहे। महाराष्ट्रानं त्याच्या पुढे पाऊल टाकून 70,000 रुपयाची प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। वेळ काढूपणा करताय, काय मदत करण्यासाठी चालढकल करताय असं वाटतं? उद्या कॅबिनेटची बैठक। ओंकारजी, आम्हीच नाही तर तुमचा मीडिया सुद्धा गेल्या 15 दिवसापासून जीवाच्या आकांताने भूमपरांडा वाशीमध्ये फिरतोय। तुम्ही पाहताय की शेतकऱ्याच्या हातामध्ये काय राहिलं नाही। अक्षरशः शेती खरडून गेली आहे। पूर्ण 20-20 वर्ष शेती पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांचा वेळ जाणार आहे। मग सरकारकडे माझा प्रश्न आहे, सरकारला तुमच्याकडे शेतकऱ्यांच्या 20 वर्षाच्या उदरनिर्वाहाचा किंवा तो शेती पुनर्स्थापित करण्यासाठी काय एखादा नियम कायदा आहे का? भविष्य निर्वाह निधी आहे का? बाकी ठिकाणी तुम्ही भविष्य निर्वाह निधी देत आहे। जसं लँड ॲक्विजिशन केलं तर लँड किती दिवस टिकणार आहे, त्याच्यात किती दिवस गेली, त्याचं नुकसान किती, तुम्ही ते कॅल्क्युलेशन करताय। तसं आज शेतकऱ्याचा 20 वर्षाचं नुकसान झालंय तर 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्यांना भविष्य निर्वाह निधी देणार आहेत का? असा तुमच्याकडे कायदा आहे का? नाही। 70 वर्षाचे जुने कायदे वापरून तुम्ही जर निकष लावत असाल तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडणार नाही। आता पुढची काय तुमची दिशा? आमची दिशा अशी आहे की आज महाराज चार दिवसापासून उपोषणाला बसलेत। विविध ठिकाणी उपोषणं चालू आहेत। सरकार अजून कुठं हालचाल करत नाही आणि म्हणून ह्या गेंड्याच्या कातळ्याच्या सरकारला जागा करायचं असेल तर आम्हाला शेतकरी पुत्रांना रस्त्यावर उतरावं लागेल। आज आम्ही रस्ता रोको करतोय। येणाऱ्या काळामध्ये सरकारला आमची निर्वाणीचा इशारा आहे, पाया पडून विनंती आहे। शेतकरी पुत्र म्हणजे निवळ आम्ही धोत्रा इन करणारे नाहीयेत। आता शिकलेला शेतकरी पुत्र हा शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभारलाय आणि म्हणून हे निकष बाजूला ठेवून सरसकट त्या ठिकाणी कर्जमाफी नव्हतं कर्जमुक्ती करावी। तसं जर नाही केलं तर आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करून सरकारला जेरीस आणावं लागेल। नक्की जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे 7 कोरे करा हीच मागणी जी आहे ती सर्व जे काही मंडळी आहेत ती करताना पाहायला मिळतात। लवकरात लवकर सरकारनं मदत देखील जाहीर करावी अशी देखील मागणी कुठली करण्यात येते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, भूम, धाराशिव।